Hello student, today we will learn chapter number 8, that is sound. In last lecture, we will learn Laplace correction in the Newton's formula for the velocity of sound in air. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये लर्न केलेलं होतं आणि त्याच्यानंतरचा पण आणखी एक टॉपिक आपण लर्न केला होता. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आजच्या पिरियडमध्ये आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, म्हणजे टेम्परेचरचा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरवरती काय इफेक्ट होतो हे आपण आजच्या पिरियडमध्ये लर्न करणार आहे. ओके, नाऊ लेट सी वन बाय वन. इन दॅट फर्स्ट लेट V0 and V be the velocity of sound in air at temperature T0 and T Kelvin respectively. म्हणजे इथं आता आपण दोन टेम्परेचर कन्सिडर करूयात. दोन टेम्परेचर घेऊन मग आपण त्यातलं जे रिलेशन येतं ते आपण डिराईव्ह करून पाहूयात. मग आपण इथं म्हटलं लेट V0 and V be the velocity of sound in air at T0 and T Kelvin respectively. ओके, म्हणजे यामध्ये आपण दोन व्हेलॉसिटीज घेतल्या विथ रिस्पेक्टिव्ह टू दॅट टेम्परेचर. त्याच्याच पुढे लेट ρ0 and ρ be the densities of gas at temperature T0 and T. At temperature T0 and T respectively. सो दिस इज द फर्स्ट पॉईंट. आता आपल्याला टेम्परेचरचा इफेक्ट पाहायचा आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. मग इथे आपण दोन टेम्परेचर कन्सिडर केले, एक T0 आणि एक आहे T. मग दोन्हींमध्ये आपण व्हेलॉसिटी पण घेतल्या दोन, त्याच्याच अकॉर्डिंग टू त्याचे डेन्सिटीसुद्धा घेतल्या, कारण की आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्हीही टर्म आहेत. लेट देन सेकंड पॉईंट इज कन्सिडरिंग द नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल टू 1. कन्सिडरिंग नंबर ऑफ मोल्स, दॅट इज तुम्हाला माहिती आहे n ने डिनोट करतात. n इज इक्वल टू 1 फॉर द गॅस वी हॅव. आपण मागच्या याच्यामध्येच इक्वेशन पाहिली होती इन टर्म्स ऑफ टी, आठवत असेल तुम्हाला. v इज इक्वल्स टू अंडररूट ऑफ गॅमा PV होतं, मग PV इज इक्वल टू NRT, म्हणजे मी तिथे NRT पुटअप केलं अपॉन m. मग तोच फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल्स टू, आता मी दोन इक्वेशन घेणार आहे V0 आणि V, अंडररूट ऑफ गॅमा RT0 अपॉन m अँड v इज इक्वल्स टू अंडररूट ऑफ गॅमा RT अपॉन m. न आता दोन्हींचा आपण रेशो घेऊयात. मग V अपॉन V0, मग फॉर्म्युला काय होऊन जाईल पहा. V अपॉन V0चा जर फॉर्म्युला घेतला आपण, Vची टर्म आहे गॅमा RT अपॉन m, हा डिवाइड आहे. मग मी डायरेक्टली इथं टर्म लिहिते m अंडररूट ऑफ, म्हणजे ही अंडररूटमध्येच येईल, मी टोटल अंडररूटमध्येच टर्म लिहून टाकते ही पूर्ण, m अपॉन गॅमा RT0. मग ह्यातला m कॅन्सल झाला, रिमेनिंग काय झाला, r पण कॅन्सल झाला, इथे गॅमा r दोन्ही कॅन्सल झाले. रिमेनिंग काय राहिलं मग, therefore v अपॉन V0 इज इक्वल टू अंडररूट ऑफ t अपॉन T0. ही इक्वेशन इथे मिळाली आपल्याला. मग यावरूनच आपण रिलेशन काय म्हणू शकतो, therefore v इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडररूट ऑफ t. फ्रॉम अबव formula we conclude that velocity of sound in air increases with increase in temperature. म्हणजे जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल velocity of sound in air सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. जसं आपण प्रेशरमध्ये म्हटलं होतं, देअर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर, म्हणजे कुठला velocity of sound in air does not change whenever the pressure is changes. त्याचा काहीच इफेक्ट झाला नाही. पण टेम्परेचरमध्ये कसं होतं, व्हेनेवर टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं तसं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरसुद्धा इन्क्रीज होते. मग इथे आपण त्यासाठी दोन
टेम्परेचर घेतले आणि व्हेलॉसिटी पण 2 घेतले आणि त्याचे फॉर्म्युले घेऊन इक्वेट करून आपण त्यातलं रिलेशन फाइंड आउट केलं. मग आपल्याला काय फाइंड आउट झालं, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी अंडर रूट ऑफ टी. म्हणून आपण म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आय होप यू अंडरस्टूड दिस. देन ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे व्हेलॉसिटी और व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता आपण टेम्परेचरचा पाहिला, आता आपण पाहणार आहे ह्युमिडिटीचा. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटी कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जी एअर असते त्यामध्ये थोडंसं वॉटर असते इन टर्म्स ऑफ, जसं थंडीमध्ये आपण म्हणतो की नाही दव पडतं, तसं टाईपचं त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्याला ह्युमिडिटी म्हणतात. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता इथे सुद्धा आपण काय करणार आहे, दोन जे आहेत ते कन्सिडर करणार आहे. एक आपण एम आणि डी कन्सिडर करणार आहे, मॉइस्ट एअरसाठी आणि ड्राय एअरसाठी. ॲक्च्युली वेदरमध्ये दोन्ही टाईप ऑफ एअर प्रेझेंट असतात, म्हणून आपण इथं 2 कन्सिडर करणार आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घेऊयात. लेट व्ही एम अँड व्ही डी बी द व्हेलॉसिटीज of sound in moist air and dry air respectively. ओके, दोन्ही आपण इथे कन्सिडर केल्या. दॅरफॉर मग आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. दॅरफॉर व्ही एम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ गॅमा पी अपॉन रो एम. आता इथे जी इक्वेशन आहे, तुम्ही म्हणाल इथं मला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर पण नको, फक्त इन टर्म्स ऑफ प्रेशर हवी होती. त्यामुळे जे मी लॅपलास करेक्शनमध्ये फॉर्म्युला घेतला होता की नाही, व्ही इज इक्वल्स टू गॅमा पी अपॉन रो, तोच मी इथे यूज करणार आहे. कारण की मला ह्युमिडिटीचा फॉर्म्युला याच्यामध्ये ह्याचं रिलेशन घ्यायचं आहे, म्हणून मी डायरेक्टली गॅमा पी अपॉन रो एम ही घेतलेली आहे. अँड व्ही डी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, आता इथे रो एम घेतला आहे म्हणजे इथं फक्त रो डी येईल. Gamma P upon rho suffix D, that is the density of the dry air and this is the density of moist air. मग आता ह्याचा जर आपण रेशो घेतला, therefore Vm upon Vd, मग Vm ची जी आहे ती घेते. आता मी डायरेक्ट एकाच ह्याच्यामध्ये घेते, गॅमा P अपॉन रो एम इंटू रो डी अपॉन गॅमा पी. मग ह्या टर्म कॅन्सल झाल्या, रिमेनिंग काय राहिलं, रो डी अपॉन रो एम. दॅरफॉर व्ही एम अपॉन व्ही डी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ रो डी अपॉन रो एम. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन से दॅट आपण जे आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे ह्युमिड एअर, मी आता जे तुम्हाला म्हटलं होतं, इट कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर. डेन्सिटी ऑफ वॉटर वेपर ॲट 0 डिग्री सेल्सियस इज 0.81 किलोग्राम पर मीटर क्यूब. while at dry air at 0 degree Celsius is 1.29 किलोग्राम पर मीटर क्यूब. सो दॅट म्हणजे यामध्ये सुद्धा कंडिशन आहे पहा, डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. दस व्ही एम अपॉन व्ही डी और व्ही एम इज ग्रेटर दॅन द व्ही डी. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मॉइस्ट एअर कशी येणार आहे, जास्त येणार आहे. ती कशावरून, जसं आपण आता म्हटलं, आता पहा हा मी इथे लिहिते ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला समजेल. सेकंड जो पॉईंट आहे त्याच्यामधला, ह्युमिड एअर कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड डेन्सिटी वॉटर वेपर. डेन्सिटी ऑफ वॉटर वेपर at 0 degree Celsius is 0.81 kilogram per meter cube, while that of dry air at 0 degree Celsius is 1.29 kilogram per meter cube. सो म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो, सो दॅट द डेन्सिटी
rho m of moist air is less than density of ड्राय एअर. ओके, म्हणजे ड्राय एअरपेक्षा जी ह्युमिड एअर आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे. मग आपण जी इक्वेशन लिहिली होती तीच कशी लिहू शकतो आपण 3 नंबरच्या पॉईंटमध्ये. दस Vm/Vd इज ग्रेटर दॅन 1. इज ग्रेटर दॅन 1. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला ह्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच यावरून आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर Vm is greater than Vd means velocity of moist air than in dry air. साऊंड कुठून जास्त फास्ट ट्रॅव्हल्स होतो, मॉइस्ट एअरपासून. तुम्हाला माहिती असेल थंडीच्या दिवसांमध्ये आपण जसं म्हणतो ट्रेन आपल्या इथं खूप दूर जरी असली म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स त्याच्यावरून आपल्याला लवकर आवाज येतो. कशामुळे? कारण की त्याच्यामध्ये मॉइस्ट जास्त असतं त्या दिवसांमध्ये ॲज कम्पेअर टू द समरमध्ये. हा फरक असतो. म्हणून ह्याच्यामधून आपण म्हणू शकतो हे साऊंड ट्रॅव्हल्स फास्टर इन मॉइस्ट एअर दॅन इन ड्राय एअर. इट मीन्स व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन्क्रीजेस विथ increase in मॉइस्टनेस और ह्युमिडिटी ऑफ एअर. म्हणजे जसं मॉइस्टनेस वाढणार एअरमधला तसं तसं साऊंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंडसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे ॲज कम्पेअर टू द ड्राय एअर. ओके, सो दिस इज द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी of air on the velocity of sound. अंडरस्टूड दिस. हे जर आपण सॉल्व केलं नाही इथे ह्याच्या व्हॅल्यू पुटअप करून ते आपली ही व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 1 मिळते. म्हणजेच आपण यावरून कन्क्लुजन काढलं साऊंड ट्रॅव्हल्स फास्टर इन मॉइस्ट एअर दॅन इन ड्राय एअर. आय होप यू अंडरस्टूड दिस. In next lecture we'll learn the क्वालिटी ऑफ साऊंड. मला वाटतं त्यातला जो टॉपिक स्किप झालेला आहे तो सोडून आपण जितका आहे तो फक्त घेऊयात.